श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो. होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात. होळीच्या दिवशी होलिका दहन केलं जातं, तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन रंगाची उधळण करून होळी खेळली जाते. त्याचप्रमाणे होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा परंपरा आहेत. तर यापैकीच एक म्हणजे मध्ये नारळ टाकण्याची प्रथा. खरं तर आपल्यापैकी अनेकांना या संदर्भात माहिती नाही. हीच माहिती आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. होळीत नारळ अर्पण का करतात? होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे, पण होळीत नारळ का आणि कशासाठी टाकला जातो हे अनेकांना माहीत नसतं. या संदर्भात आज हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि याविषयी माहिती जाणून घ्या. नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणांचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. तसेच घरातील व्यक्तीवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होतो. त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की नारळाला होळीच्या आगीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते. होळी पूजन करण्याचा शुभ मुहूर्त यावर्षी पंचांगानुसार 13 मार्च 2025ला रात्री 11:26 ते रात्री 12:30 पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून शेंडी बाहेर असेल असाच हातात धरावा. तसेच तो नारळ संपूर्ण घरात फिरवून होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर अग्नीत अर्पण करावा. तर अशी आहे ही होलिका दहनात नारळ टाकण्याची परंपरेविषयीची माहिती. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजच्यापुरते एवढंच. भेटूया पुढच्या अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री